माणगाव ऐतिहासिक परिषदेला 106 वर्ष पूर्ण होत असल्याने त्याची आठवण जागी करण्यासाठी कोल्हापूरच्या तराराणी ब्रिगेडच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीची 1.25 लाख स्क्वेअर फुटाची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येणार आहे. ही रांगोळी 3 जानेवारी ते 5 जानेवारी 2026 दरम्यान पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे. या रांगोळीची विश्वविक्रम नोंद होणार असल्याची माहिती तराराणी ब्रिगेडचे प्रमुख समीर काळे आणि वैभव कांबळे यांनी दिली. हातकणंगले तालुक्यातील माणगाव ही ऐतिहासिक भूमी असून या ठिकाणी सन 1920 साली राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती. या भेटीला 106 वर्ष पूर्ण होत असल्याच्या भेटीप्रित्यर्थ महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान तराराणी ब्रिगेड कोल्हापूर यांच्या वतीने 1.25 लाख स्क्वेअर फुटाची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येत आहे. 150 स्वयंसेवी महिलांच्या सहभागातून 8.5 टन रांगोळी वापरून 5 एकर जागेवर 1.25 लाख स्क्वेअर फूट जागेवर दिनांक 25 डिसेंबरपासून ही रांगोळी रेखाटण्यास प्रारंभ करण्यात आला. दिनांक 2 जानेवारी अखेर ही रांगोळी पूर्णत्वास येणार आहे. यासाठी 8.5 टन रांगोळीचा वापर होणार आहे. 11 रंगांचा वापर करण्यात येणार आहे. रांगोळीसाठी समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख आर्टिस्ट मोनाली पाटील, आशा चव्हाण सह प्रतिष्ठानच्या 150 युवती सहभाग असणार आहे. या महिला दररोज 10 तास चित्र रेखाटणार आहेत. या विश्वविक्रमी रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मास रेकॉर्डमध्ये होणार आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने नवे पारगाव इथं जगातील सर्वात मोठी 11 एकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटण्यात आली होती. तर लातूर इथं 36,000 स्क्वेअर फूट आणि सांगली इथं 18,000 स्क्वेअर फुटाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी रेखाटण्यात आली होती, अशी माहिती समीर काळे, वैभव काळे यांनी दिली. बैठकीस यावेळी सुहास लाटोडेकर, शशिकांत सावंत, अशोक कांबळे, महेश पवार आदी उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट साठी वडगावहून सतीश मोरे.